नमस्कार मंडळी. हे आमचे ना पेरूचे झाड पहा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, याच्यावर ना असे मोठे पेरू लागतात. आत्ता सीझन नाही तर पाहायला मिळाले असते आपल्याला. भरपूर पेरू येतात. तिकडे बाजूला शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. या शेवग्याच्या शेंगासुद्धा आम्हाला भरपूर मिळतात. आणि पुढे गेलो तर हा 3 वर्षापूर्वी लावलेला आंब्याचं झाड आहे. पहा, याच्यावरती मोहर येईल आता असं मला वाटते. ते तगडीचं मोठे सफेद फूल येतात त्याला देवघरात वापरण्यासाठी आणि पूजेसाठी. हे सुद्धा तगडीचं झाड आहे. छोटे फूल, सफेद फुलं. तिकडे पाहतो ना आपण, हे जांभळीचं झाड. याच्यावर सुद्धा जांभळीचे भरपूर जांभळं आम्हाला खायला मिळतात. आतमध्ये बगीच्याकडे जाऊया आपण. आता आपण ना बगीच्यामध्ये पाहतोय, हा 30 वर्षापूर्वीचा आंब्याचं झाड आहे. तोतापुरी बरं का. भरपूर मोठे आंबे असे येतात आणि संख्या कमी असते, 25, 30, 50 असे. हे नवीन नारळीची झाडं लावलेली आहेत 2 वर्षापूर्वी. इकडे आपण छोटंसं झाड पाहतो ना, हे चिकूचं झाड. आता मागच्या वर्षापासून याला चिकू यायला लागलेत. पहा, छोटेसे चिकू लागलेत ना. हां, आणि हे आंब्याला मोहर तर आलेलाच आहे. यंदासुद्धा आंबे आम्हाला खायला मिळतीलच. पुढे आपण जातोय. इकडे पहा, 1 वर्षापूर्वी ना मुलाच्या वाढदिवसासाठी एक आंब्याचं रोपटं लावलं होतं. ते 1 वर्षानंतर पहा याला मोहर आलेला आहे. इकडे आपण बाजूला गेलो तर बघायला मिळतील, आपल्याला पाहायला मिळतील. बघा, 4-5 आंब्याचे असे लागलेले आहेत. कैऱ्या अशा लागल्यासारख्या वाटतात आपल्याला. आणि पुढे हे समोर दिसतं, हे करवंदीची वेल आहे. ही विशेषतः जंगलात सापडते. हे आम्हाला 4-5 वर्षापासून खायला मिळतात करवंदसुद्धा. यालासुद्धा मोठी करवंद लागतात बरं का. आणि बाजूला आपण पाहतोय, हे बेलाचं झाड आहे आणि त्याला शेवग्याचं शेंगांचं झाडसुद्धा आहे, लगतच आहे. आणि इकडे विशेषतः निसर्गात हिरवा चमत्कार घडवून आपणच आणायला हवा. आणि ज्याचे मन सृजनांशी, नवनिर्माणांशी, निर्मितीशी जडलेले असते ना, ते नेहमी ताजेतवाने असतात बरं का. झाडांना फुलवणं, रुजवणं, त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोचवणं हे आपल्या हातात आहे. ही पहा, आपल्याला हवी असणारी मेथीची भाजी थोडीशी लावली. त्यानंतर इकडं पूजेपाठसाठी फुलं लावली. तिकडं चवळीच्या शेंगा लावलेल्या आहेत पहा. आणि सांगायचं झालं तर झाडांना फुलवणं, रुजवणं हा आपलं काम आहे. हे जास्वंदीचं झाड पूजेसाठी वापरतो. इकडे पण जास्वंदीचं झाड आहे. आणि हे कोपऱ्यात बघा, ही आपल्या आलूवडीसाठी लावलेली पाने, अर्थातच मुळ्या लावल्या होत्या. इकडे दूरवर गेलो तर मुळ्याची भाजीसुद्धा लावलेली आहे पहा. आधेमध्ये आम्ही काढून नेतो ती. आणि त्या कोपऱ्यात दिसतंय ना तुम्हाला, त्या कोपऱ्यात आपण गेलो तर एक पपईचं रोपटं लावलं आहे. याच्यापूर्वी मोठी पपई होती, आता ती उपटली आम्ही, जुनी झाली म्हणून. तर तिकडे दूरवर पाहायला गेलात तर नारळीचं झाड दिसेल. 28 ते 30 वर्षापूर्वीचं नारळीचं झाड आहे हे. भरपूर नारळ खायला मिळाले आम्हाला. खरोखर हे फळदार झाड असताना अनेकांना जगवतं, आनंद देतं, आश्वासन देतं आणि आशीर्वादसुद्धा देतं. याचं मर्म जे लोक जाणतात ना, ते नेहमी आनंदी राहतात असं मला वाटतं आहे. म्हणून प्रत्येकाने झाड लावा, झाड जगवा आणि आपल्या या परिसरातील प्रदूषण कमी करा, ऑक्सिजन लेवल वाढवा. आकाशाकडे पाहायला गेलात तर तुम्हाला सगळं काही दिसतं.